नमस्कार. प्रजागर पर्व सुरू करणार आहोत आज आपण. भाग 33. वैशंपायन पुढे सांगतात की राजा धृतराष्ट्र त्याच्या कारभाऱ्याला आज्ञा देतो की त्याने जाऊन विदुरांना त्वरित हजर राहायला सांगावं. तो संदेश घेऊन तो सेवक क्षत्रीच्या निवासस्थानी जातो आणि सांगतो, अहो महापंडित, आपल्याला आपले राजे त्वरित बोलावत आहेत. समजल्यावर विदुर ताबडतोब सभेच्या दिशेने निघण्याची तयारी करतो. त्या संदेशवाहकाला सांगतो, राजाला सांग मी ताबडतोब येत आहे. तो संदेश घेऊन तो सेवक धृतराष्ट्राकडे जातो आणि सांगतो की राजे विदुर येतच आहेत. धृतराष्ट्र आज्ञा देतो की त्या दूरदृष्टी असलेल्या महान पंडिताला येताच माझ्याकडे आणावं. त्याप्रमाणे तो सेवक विदुरांना धृतराष्ट्राच्या कक्षेत घेऊन येतो. विदुर आलेला आहे हे त्या अंधराजाला लगेच समजतं. तो प्रेमाने आपल्या धाकट्या भावाचं स्वागत करतो आणि म्हणतो, अरे क्षत्री, चल आपण आपल्या आतल्या खोलीत जाऊन बोलूयात. वैशंपायन पुढे सांगतायत की विदुर त्याप्रमाणे धृतराष्ट्राच्या कक्षातील आतल्या खोलीत जातो आणि हात जोडून म्हणतो, आपण मला येण्याची आज्ञा केली म्हणून मी आपल्याकडे आलेलो आहे. बोला, काय काम निघालं? धृतराष्ट्र त्याला सांगतो, पांडवांच्याकडे पाठवलेला त्याचा वकील संजय धृतराष्ट्राला भेटून आलेला आहे. त्यांनी मला जे सांगितलं आहे ते ऐकून तर माझी छातीच धडधडायला लागली आहे. उद्या तो राजसभेत युधिष्ठिराचं निवेदन सादर करणार आहे. संजयाच्या बोलण्यावरून नेमका संदेश काय आहे ते काही समजलेलं नाही आहे, पण पांडव माझ्यावर फार रागावलेले आहेत एवढं मात्र मी समजलो. माझी बेचैनी पराकोटीची वाढलेली आहे. कल्पना कर, जर एखाद्याची झोप उडाली तर त्यांनी काय करावं? तू तर धर्म, कर्तव्य आणि हित यांच्या परस्पर संबंधांच्या बाबत चांगलाच जाणकार आहेस, तेव्हा मी तुला बोलवलेलं आहे. मला तुझ्याकडून मार्गदर्शन हवं आहे. आता विदुर त्याला म्हणतोय, चौर्य करणारे आणि वासनांध लोकांनाच फक्त असं होतं. त्यांचा आत्मा या कृत्यामुळे अस्वस्थ झालेला असतो आणि तो त्या इसमाला झोपू काही देत नाही. त्याशिवाय ज्याचं सगळं धन गेलेलं आहे, जो त्याच्या कामात अयशस्वी झालेला आहे, जो फार कमजोर आहे आणि जो माजोर माणसाच्या हल्ल्याची शिकार झालेला आहे, असे लोक झोप उडाल्याचं सांगतात. परंतु तुझ्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही आहे. मग धृतराष्ट्र त्याला सांगतो, मला तुझ्याकडून असं बौद्धिक ऐकायचं आहे ज्यामुळे माझ्या मनाला शांती प्राप्त होईल. आता विदुर त्याला सांगतो, आपला युधिष्ठिर इतका चांगला आहे की तो 3ही जगाचा राजा झाला तर सगळ्यांचंच भलं होईल. असं तुला माहीत असूनही तू त्याला वनवासात पाठवलेलं आहेस. त्याची स्वकमाईची संपत्ती, राज्य गिळंकृत केलेलं आहेस. तुझ्याकडे नेमके विरुद्ध प्रकारचे अवगुण आहेत म्हणून तू ते सगळं केलेले आहेस. खरं तर तुला गादीवर बसायलाच नको होतं, कारण राजा आंधळा असूच शकत नाही. युधिष्ठिर ते सगळं जाणत असूनही अनेक अत्याचार तुझ्या मुलांनीच केलेले सहन करतच राहिला आणि त्याच्या आज्ञेत राहण्याचं वचन दिलेलं त्याचे बंधू आणि त्यांची पत्नी सगळेच त्याच्याबरोबर ते सहन करीत राहिलेत. तू सगळ्या साम्राज्याचा कारभार दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्णावर सोपवलेला आहेस. अशा पापमय लोकांच्या हातात कार्य सोपवल्यानंतर काय होणार ते तर उघडच आहे. ज्याच्याकडे ज्ञान, मेहनत करण्याची क्षमता, दूरदृष्टी आणि शांतपणे विषय समजून काम करण्याची क्षमता आहे, अशाला शहाणा माणूस असं म्हणून समजलं जातं. सुज्ञ माणसाची इतर लक्षणं आता सांगतो, ऐक जरा. कौतुकास्पद काम करणारा, निर्दोष कार्य करणारा, श्रद्धावंत, पवित्र प्रवृत्तीत असणारा असे ते आहेत. असा माणूस कमी रागवतो. ज्याला फार आनंद होत नाही आणि दुःखसुद्धा होत नाही. ज्याला गर्व नाही, खोटा दिखाऊपणा नाही, ज्याच्या मनात गोंधळ नाही, माज नाही, असा माणूस शहाणा समजला जातो. ज्याचं कार्य त्याच्या शत्रूंना आगाऊ समजत नाही, त्याचं कार्य फक्त ते काम झाल्यावरच इतरांना समजतो, अशा माणसाला शहाणं समजलं जातं. ज्याच्या कामावर ऋतू, मोसमांचा परिणाम होत नाही, भीती, मोह, क्रोध ज्याच्या कामाला बाधा करत नाहीत, ज्याचे निर्णय वासनिक इच्छांमुळे प्रभावित झालेले नसतात, ज्याच्या निर्णयात पुण्यकर्म असतं
आणि हितकारकही असतात, ज्याचे निर्णय या आणि नंतरच्या जगातसुद्धा म्हणजे मृत्यूनंतरच्या तितकेच प्रभावित असतात. असा माणूस शहाणा समजला जातो. जो त्याच्या कामातील अगदी बारीक सारीक गोष्टींकडे सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणाने लक्ष देऊन ती कामं करतो, तो शहाणा समजला जातो. जो परिस्थिती आणि इतर लोकांचे विचार शांतपणे समजून मग त्यावर प्रतिक्रिया देतो, ज्याच्या निर्णयात भावनिकता नसते आणि तर्कशुद्धता असते, जो दुसऱ्यांच्या कामात लक्ष घालत नाही, जो आपलं काम बरं आणि आपण बरं असं राहतो, जो त्याच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा समजून त्याप्रमाणे आपली कामं निवडतो, तो शहाणा समजला जातो. जो आल्याचा हर्ष मानत नाही, गेलेल्याबद्दल शोक करत नाही, तोच शहाणा असतो. जो वाईट परिस्थितीत सुद्धा शांत राहू शकतो, तसा माणूस सुज्ञ समजला जातो. राज्यसभेत हजर होतो, जिथे सगळे संबंधित लोक उपस्थित होते. जो हातात घेतलेलं काम पूर्ण करूनच थांबतो, ज्याचं चित्त त्याच्या संयमात आहे, तो शहाणा समजला जातो. अरे शंतनूच्या वारसा, जे कधी प्रामाणिकपणा सोडतच नाही, सत्कर्मात व्यस्त राहणं पसंत करतात आणि ते सदैव समृद्धीकडेच जातात. जो चांगल्या कामाची प्रशंसा करतो, जो स्तुतीने बाधत नाही आणि टीकेने हताशही होत नाही, तो शहाणा समजला जातो. जो जाणतो की सगळ्यांना केव्हा तरी मरायचंच आहे आणि मृत्यूबद्दल तो शांत राहतो, तोच शहाणा समजला जातो. जो जाणतो की जगात घडणाऱ्या सगळ्या घटनांचा परस्परांशी संबंध असतो, जो आपले विचार न डरता न भीता मांडतो, जो त्याचे विचार व्यवस्थितपणे सांगू शकतो, जो दुसऱ्याला व्यवस्थितपणे समजू शकतो, ज्याला त्याचे मुद्दे व्यवस्थितपणे मांडता येतात, अशा माणसाला शहाणा माणूस असं समजतात. ज्याला धर्मग्रंथातील विचार चांगले समजतात आणि जो दुसऱ्याला ते सांगू शकतो, जो इतरांचा मान राखतो आणि ज्या त्या माणसाचं योग्य प्रकारे आदरातिथ्य करतो, जो सधन नसला तरी लाचार होत नाही, त्याला शहाणा माणूस असं समजतात. त्याला ज्या नेमकं विरुद्ध जे वागतात त्यांना अर्थातच मूर्ख समजलं जातं. जो दुसऱ्याच्या बाबतीत नाक खुपसतो, पापमार्गाने मित्रांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, जो नको त्या गोष्टीत लक्ष घालतो, ज्या गोष्टीत घालायला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष करतो, जो शक्तिमान लोकांना आव्हान देतो, जो शत्रूशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो, जो यशस्वी मित्रांचा द्वेष करतो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला फसवतो, तोच मूर्ख समजला जातो. जो आपली गुपितं दुसऱ्याला सांगतो, जो आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करत नाही, जो त्याच्या कुलस्वामिनीची पूजा करत नाही, जो भाग्यवान लोकांची मैत्री करत नाही, जो न बोलवता तिथे जातो, जो आपल्या दोषांचं खापर दुसऱ्यांवर फोडतो, जो न विचारलं तरीही सांगत राहतो, पुरावा नसताना आरोप करतो, असे लोक मूर्ख समजले जातात. जो आपल्यापेक्षा जास्त शक्तिमान असलेल्याला आव्हान देतो, जो पाप आणि पुण्य ह्यातील फरकही समजू शकत नाही, तो मूर्ख समजला जातो. ज्याला आपल्या कामाचा उरक नाही त्याला अडाणी समजतात. जो चुकीच्या माणसांना सजा करतो तो अडाणी समजला जातो. ज्याची योग्यता नाही त्याला मान मरातब देतो तो अडाणी समजावा. जो खूप श्रीमंत झाला किंवा विद्वान झाला तरी त्याचा देखावा करत नाही तो शहाणा समजावा. जो दुसऱ्याला मदत करत नाही, मदत करण्याची क्षमता असली तरीही त्याला क्रूर समजावं. जो दुसऱ्यांसमोर खातो पण त्यांना खाण्यासाठी बोलवत नाही त्यालाही क्रूर समजावं. जो त्याची संपत्ती सत्पात्र लोकांना वाटतो, ज्यामुळे त्याची प्रगती होईल, तो दयाळू समजावा. जो पाप करून त्यातून फायदा करून घेतो तो पापी समजावा. जो दुसऱ्याच्या पापाचा फायदा घेतो तो धूर्त समजावा, कारण त्या पापाची बाधा त्याला होत नाही. धूर्त तो जो दुसऱ्याला पाप करायला लावतो आणि स्वतः मात्र नामानिराळा राहतो. अशी माणसं त्यांच्या क्लुप्त्यांनी राज्यसुद्धा नष्ट करू शकतात. भेदनीती वापरणारे, जे एकाचं दुसऱ्याला करून वाद वाढवून त्यांची शक्ती कमी करायची, त्या रीतीने त्या दोघांना आपल्या कह्यात घ्यायचं, अशा रीतीने मांडलिक राजे तयार करायचे,
त्यांच्या मदतीने आपलं राज्य मजबूत करायचं, यशस्वी व्हायचं, याला मुत्सद्देगिरी म्हणतात. विष एका माणसाचा नाश करू शकतं. युद्धात सुद्धा एकच मारला जातो, परंतु त्यातच स्वतःच्या जीवाला सुद्धा धोका असतो. परंतु खोटा कपटी सल्ला देऊन एक माणूस सगळं राज्य धुळीला मिळवू शकतो. त्यामध्ये त्या राज्याचा राजासुद्धा संपतो. जर कोणी तुम्हाला स्वादिष्ट पदार्थ खाण्यास दिले तर ते देणाऱ्याला प्रथम खायला द्यावेत, मग त्याचा परिणाम काय होतो ते पाहून आपण खावं, असं मुत्सद्देगिरीच्या शास्त्रात दिलेलं आहे. सगळे झोपलेले असताना जो जागृत राहतो, जो एकटा कधीही प्रवासाला जात नाही, जो पटकन आपलं मतही सांगत नाही, तो माणूस शहाणा म्हणून समजला जातो. ज्याला तुम्ही हरवलेलं आहे त्याला क्षमा करण्यात तुम्ही तुमच्यासाठी एक पक्का दुश्मन तयार करीत असता. हे मुत्सद्देगिरीच्या शास्त्राचं एक तत्त्व आहे. दुसऱ्याला माफ करताना आपण फार मोठे झाले आहो असं जो समजतो तो एक मूर्खच समजावा. कमजोर माणूस त्याच्या कमजोरीमुळे अन्याय करणाऱ्या इतरांना म्हणजेच लोकांना क्षमा करतो. शक्तिमान कमजोराला माफ करताना त्याच्यावर लक्ष देऊन असतो की तो शक्तिमान होतो काय ते पाहत असतो. सदैव जे अजिंक्य राहणाऱ्यासाठी अरे राजा या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. वाईट माणूस जेव्हा एखाद्याला माफ करतो तेव्हा त्यात त्याचा काय उद्देश आहे हे पाहायचं असतं. अशी माणसं उगाचच कोणाला माफ करत नाहीत. जो दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानतो तो वाईट माणूसच समजावा. वाईटपणा हा चांगुलपणाच्या बरोबर विरुद्ध असतो, तरीही त्यात काही वेळा साम्यही आढळतं. सत्पात्र माफी हा मोठा गुण समजावा. अपात्र माफीमुळे भविष्यात मोठा धोका होणार आहे हेही समजावं. म्हणून कोणाला माफ करावं कोणाला नाही हे ज्याला चांगलं समजतं तो शहाणा माणूस समजावा. त्यासाठी मनुष्य स्वभावाचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. जो दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असतो त्याचं भवितव्य सदैव धोक्यातच असतं. स्वतःचं आणि राज्याचं संरक्षण न करू शकणारा राजा आणि तीर्थयात्रा न करणारा ब्राह्मण दोघेही नष्टच होतात. जगात सन्मान पाहिजे असेल तर प्रथम आपल्या जिभेवर नियंत्रण असावं. वाईट लोकांवर कडी नजर ठेवणं या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. अरे राजा धृतराष्ट्रा, 2 प्रकारचे लोक स्वतः निर्णय घेऊ शकत नाही म्हणून त्यांचा सल्ला घेणं विहिरीत उडी मारण्यासारखं समजावं. पहिली ती स्त्री जी पुरुषांवर प्रेम करते कारण इतर बायका त्या पुरुषावर प्रेम करत असतात. दुसरा तो पुरुष जो एखाद्याची पूजा करतो कारण इतर त्याची पूजा करतात. अशा लोकांना त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता नसते. ते सांकामे असतात आणि तसे लोक धूर्त लोकांच्या कैयात सहजपणे जातात. म्हणून तशा लोकांवर निर्णयासाठी कधीही विसंबून राहू नये. वासरात लंगडी गाय शहाणी अशी परिस्थिती असते जेव्हा धूर्त माणूस एखाद्याला त्याच्या ताब्यात घेतो. कर्तृत्वहीन माणसाची महत्त्वाकांक्षी आणि न कर्त्याची स्वप्न पाहणं हे 2 फक्त समय वाया घालवतात. असे लोक त्यांच्या काल्पनिक जगात रमत असतात. ते राजाला परवडणारं नसतं. दान कधीही सत्पात्रच करावं. अपात्र दानामुळे नवीन प्रश्न उत्पन्न होतात. दान करणारा मूर्ख ठरला तर ते दान व्यर्थ गेलं असं समजावं. भिकाऱ्याला ओकारी आणि श्रीमंताची कंजूशी हे 2 त्याज्य समजावेत. वेद सांगतात माणसाच्या क्षमता त्याच्या आध्यात्मिक शक्तीच्या प्रमाणानुसार उत्तम, मध्यम आणि नीच अशा 3 प्रकारच्या असतात. त्यांचा उल्लेख सत्व, रजस आणि तमो अशा मोघम पद्धतीनेही केला जातो. ह्या जगातील सगळ्या चराचर गोष्टी ह्या 3 गुणांनी युक्त असतात. सत्वगुणात सुद्धा अनेक कमी जास्त आध्यात्मिकतेच्या अवस्था असतात. तसंच रजोगुणात आणि तमोगुणात सुद्धा असतात. उच्च प्रतीच्या आध्यात्मिक अवस्थांमध्ये सर्वोच्च आध्यात्मिक अवस्थेत दैवी शक्ती असतात. त्यांना स्वर्गीय शक्ती असंही म्हणलं जातं. रजोगुणात सर्व प्रकारचे पशु, पक्षी आणि मासे असतात. त्यात मनुष्यसुद्धा येतो. तमोगुणात सूक्ष्मजीव, वनस्पती येतात.
मनुष्य ह्या तीनही गुणांचे असू शकतात. अहो राजन, वैदिक आचार असं सांगतात की माणसाचा जन्म त्यांनी उच्च दर्जाच्या आध्यात्मिक अवस्थेत जाण्यासाठीच असतो. जो माणूस ज्याच्या जीवनात ते साध्य करतो तो त्याच्या मृत्यूनंतर स्वर्गात जातो आणि तिथे राहतो, जोवर त्यांनी त्याची ती आध्यात्मिक उच्च अवस्था सांभाळलेली आहे. इतर ते साध्य होईपर्यंत पृथ्वीवर त्यांच्या आध्यात्मिक योग्यतेनुसार त्या योनीत पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. पांडव त्यांच्यावर आलेल्या सगळ्या अरिष्टांवर मात करत सातत्याने त्यांचा आध्यात्मिक दर्जा सात्विक अवस्थेत राखून राहिल्यामुळे त्यांना दैवी शक्ती अनुकूल झालेल्या आहेत. त्याउलट तुमचे चिरंजीव आणि त्यांचे दोस्त सातत्याने तमोगुणातच रमत आहेत. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक दर्जा सातत्याने खालावत आहे. परिणामतः त्यांचं भाग्य अधिकाधिक दुस्तर होत आहे. अहो धृतराष्ट्र, माणसाच्या कार्यक्षमतेच्या सुद्धा विविध योग्यता असतात. त्या बरोबर ओळखून त्यानुसार त्यांना कामं द्यायची असतात. जगात 3 प्रकारचे गुन्हे सांगितलेले आहेत. दुसऱ्याची मालमत्ता हडपणं, दुसऱ्याच्या बाई, गुलाम आणि मुलांवर अन्यायकारक हक्क प्रस्थापित करणं आणि विश्वासघात करणं. या 3 प्रकारच्या गुन्ह्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सांगितलेली आहे. अशा गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्यास तो समाज नष्ट होतो. ते गुन्हे करणारा नरकात खितपत पडतो. त्याची आध्यात्मिकता फार कमी झालेली असते. ते गुन्हे होतात त्यामागे काम, क्रोध, मोह आणि वासना हे दोष कारणीभूत समजले जातात. ज्याने ते 4 संयमित केलेले आहेत किंवा पूर्णपणे नष्ट केलेले आहेत तोच आध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्तराला जातो, प्रसंगी दैविक अवस्थेतही जातो. अरे राजा, जो खऱ्या अर्थाने शरण आलेला आहे त्याला संरक्षण देणं पुण्याचं काम समजलं जातं. 4 प्रकारच्या लोकांपासून कधी सल्ला घ्यायचा नसतो. कमी अक्कल असलेला, घमंडी, उद्धट आणि खोटी स्तुती करणारे. राजाच्या भोवती असे सेवक नेहमीच असतात आणि तेच त्याला चुकीचा सल्ला देतात आणि त्यांचं व राज्याचं नुकसानही करत असतात. आता सांगतो कोणाकडून सल्ला घ्यावा. निर्गर्वी, विवेकी, अनुभवी, उच्चकुलीन, हितचिंतक. जेव्हा देवतांनी प्रजापतीला विचारलं, त्याने सांगितलं की 4 गोष्टी एकाच दिवशी होऊ शकतात. त्या अशा: देवांची कृपा, बुद्धिमान माणूस भेटणं, विद्वान माणसाची कृपा होणं, पापाचा नाश होणं. त्यांच्या प्राप्तीमुळे भयगंड नाहीसा होतो. अयोग्य प्रकारे केल्यास मोठं नुकसान होतं. त्या गोष्टी अशा आहेत: अग्निहोत्र, मौन, अभ्यास आणि यज्ञ. अहो राजन, पिता, आई, अग्नी, आत्मा आणि गुरु ही 5 अग्नीची रूपं माणसाने प्रामाणिकपणे जपायची असतात. त्यामुळे तो जगात ख्यातनाम होतो. ज्यांची सेवा करावी असं वेद सांगतात ते 5 आहेत. ते कोणते आहेत? तर ते असे आहेत: देव, पितर, चांगली माणसं, भिक्षुक आणि अतिथी. ते आपल्याला नेहमी भेटण्याची शक्यता असते. त्यांचा कधीही अपमान करू नये. 5 प्रकारच्या लोकांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. ते असे: मित्र, शत्रू, परका, आश्रित आणि कुटुंबाचे सदस्य. जो त्यांना यथायोग्यरित्या सांभाळू शकतो तो यशस्वी होतो. ज्याला जीवनात समृद्ध व्हायचं आहे त्याने ह्या वाईट गोष्टी, सवयी टाळायला पाहिजेत. त्या जास्त झोपणं, भीती, क्रोध, नशा, आळस आणि चंचल मन. 6 जणांपासून दूर राहावं: खोटा, अज्ञानी शिक्षक, अशिक्षित पुरोहित, राजा जो संरक्षण करू शकत नाहीत, अशा राजाच्या राज्यात राहूच नाही, पत्नी जी अपमान करते, अशी गुरं जी कुरणात चरायला जात नाहीत. आत्ताच सांगतो 6 चांगले गुण जे माणसाने आत्मसात करावेत: सत्य, स्पष्ट वक्तेपणा, भूतदया, उद्योगीपणा, क्षमाशीलता, धीरोदात्तता. हे 6 त्वरित नष्ट होतात जर त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर. पशुधन, सेवा, शेती, पत्नी, व्यासंग आणि संपत्ती. ते 6 आपल्याला लवकर विसरतात ज्यांच्यावर आपण कृपा केलेली आहे ते: शिक्षक, विवाहित मुलगी, आई, उपकार केलेली बाई, ज्यांनी तुमच्या मदतीने यश कमावलेलं आहे, ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे.
चांगली प्रकृती, कर्जबाजारी नसणं, स्वतःच्या घरात राहणं, चांगले मित्र असणं, चांगलं उत्पन्न असणं, सुरक्षित असणं, हे ज्याला प्राप्त झालं तो खरा सुखी माणूस आहे. ते नेहमी दुःखी असतात जे मत्सरपूर्ण असतात, पापबुद्धी, असमाधानी, चिडचिड करणारा, संशयी आणि परावलंबी. त्या 6 गोष्टींमुळे माणूस आनंदी राहतो. एक तर संपन्नता, उत्तम आरोग्य, मनःशांती, प्रेम करणारी पत्नी, आज्ञाधारक मुलं, धन देणारं ज्ञान. त्या 6 गोष्टी ज्याचा माणूस सदैव विचार करत असतो. चोरी होईल का? बायको सोडेल का? आरोग्य नीट राहील का? मृत्यू येईल का? मित्र फसवेल का? मुलांची काळजी. काही उद्योग परावलंबी असतात, जसं वैद्याचा धंदा रोग्यांवर, चोरांचा धंदा निष्काळजी लोकांवर, पुजाऱ्यांचा धंदा यज्ञ करणाऱ्यांवर, राजा गुन्हेगारांवर, ज्ञानी माणसं अज्ञानी लोकांवर त्यांच्या उपजीविकेसाठी अवलंबून असतात. राजाने त्या 7 गोष्टी कधीच केल्या नाही पाहिजेत, नाहीतर तो संकटात सापडतो. बाईचा नाद, द्यूत खेळणं, शिकार करणं, मद्यसेवन, कटुवाणी, कठोर शिक्षा देणं, धनसंपत्तीची उधळपट्टी, या गोष्टींमुळे त्याची आध्यात्मिक योग्यता कमी होते. ह्या 8 गोष्टी माणसाचा सर्वनाश करू शकतात. ब्राह्मणांचा तिरस्कार करणं, ब्राह्मणांशी भांडण करणं, ब्राह्मणांची मालमत्ता हडपणं, ब्राह्मणाचा खून करणं, ब्राह्मणाची स्तुती न करणं, सुप्रसंगी ब्राह्मणांना आमंत्रण न देणं, ब्राह्मणांची चेष्टा मस्करी करणं, ब्राह्मणांना मदत न करणं. शहाणा माणूस या 8 गोष्टी कटाक्षाने टाळेल. त्या 8 गोष्टी ज्या माणसाच्या आनंदात भर घालतात. मित्र भेटणे, अफाट संपत्ती मिळणं, मुलाला मिठी मारणं, संभोग सुख, स्वकीयांना भेटणं, मनाप्रमाणे गोष्टी घडणं, अपेक्षापूर्ती होणं, समाजात मान सन्मान मिळणं. त्या 8 गोष्टींमुळे माणसाची प्रशंसा होते. शहाणपण, उच्च कुळात जन्म, संयमित जीवनपद्धती, गोड बोलणं, भेटी देणं, विनम्रपणा. शहाण्याने ह्या 10 प्रकारच्या लोकांपासून दूर राहावं. मद्य पिऊन तर्र झालेला, दुर्लक्ष करणारा, भांडण करणारा, थकलेला, रागावलेला, उपाशी घाईत असलेला, स्वार्थी, घाबरलेला आणि वासनांध. या संदर्भात मी आपल्याला एक कथा, जी सुयोधन आणि असुरांचा राजा प्रल्हाद यांच्यातली आहे, तिची आठवण करून देतो. जो राजा वासनामुक्त जीवन जगतो, ज्यांनी क्रोध आवरलेला आहे, जो सत्पात्र दान करतो, जो ज्ञानी आहे, जो योग्य अयोग्य काय आहे ते चांगलं समजतो, जो कार्यक्षम आहे, तो सगळ्या राजात जे श्रेष्ठ ठरतो. जो राजा त्याच्या सेवकात आत्मविश्वास उत्पन्न करतो, जो त्यालाच शिक्षा करतो ज्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, ज्याला समजतं की केव्हा दया दाखवायची, तो कमजोर माणसाला सुद्धा न्याय देतो, जो त्याचे निर्णय सद्बुद्धीने घेतो, जो उत्कर्षाची संधी शोधत असतो, जो बलवानांची झगडा करत नाही, जो त्याची ताकद योग्य वेळीच दाखवतो, तो अरिष्ट आलं तरीही डगमगत नाही, तो श्रेष्ठ राजा ठरतो. जो कधीही निराश होत नाही, ज्याने त्याचे सगळे शत्रू नष्ट केलेले आहेत, जो पापी लोकांना जवळ देखील येऊ देत नाही, जो परस्त्रीचा विचारही करत नाही, जो कधी उद्धटपणे बोलत नाही, जो अपहार करण्याचा विचारही कधी करत नाही, जो उपकारही विसरत नाही, व्यसनात रमत नाही, ज्याच्या मनाचा तोल आपत्कालीसुद्धा ढळत नाही, तो सदैव सुखीच असतो आणि त्याला चांगली निद्रा लागते. जो घमेंडखोरी करत नाही, मित्रांसाठी भांडत नाही, जो नेहमी खरं तेच बोलतो, जो विनाकारण रागवत नाही, त्याला शहाणा समजतात. त्यानंतर विदुर राजाला एक कोडं घालतो, ते सोडवण्यासही सांगतो. त्याला तो विचारतो, असं एक घर आहे ज्याला 9 दरवाजे आहेत, 3 खांब आहेत, ज्यावर 5 द्वारपाल लक्ष देऊन आहेत, ज्याचा मालक स्वयं आत्मा आहे, ते घर कोणतं? जो ह्या कोड्याचं उत्तर देईल तो खरा शहाणा माणूस, असं तो सांगतो. त्यानंतर विदुर पुढे सांगायला लागतो, जो राजा विनाकारण दुसऱ्यांचा द्वेष करत नाही, गरिबांबद्दल सहिष्णू असतो,
विनाकारण वाद करत नाही, जो कोणाचा अपमानही करत नाही, अशा राजाची सर्वत्र प्रशंसा होते. जो राजा सतत रागावलेला असा वागत नाही, स्वतःची स्तुती करण्यात इतरांची मानहानी करत नाही, कठोर वाणीही वापरत नाही, आवाज न चढवता शांतपणे आपलं मत सांगतो, मतभेद झाले तरी शांत राहून आपलं मत मांडतो, त्या राजाला त्याचे शत्रूसुद्धा मानतात. जो राजा जुने हेवे दावे उकरून काढतो आणि वाद वाढवित नाही, जो इतरांचा उल्लेख करताना त्यांच्याबद्दल तुच्छपणा दाखवत नाही, अरिष्टाच्या काळातसुद्धा आपल्या मनाचं संतुलन बिघडून देत नाही, त्याचं विरोधकसुद्धा मान देतात. जो स्वतःच्या सुखात जास्त रमत नाही आणि दुसऱ्यांच्या दुःखात सुख मानत नाही, जो सत्पात्र दान करतो, अशा माणसाला चांगला माणूस समजलं जातं. चांगला हुशार राजा परदेशाच्या चालीरीती, भाषा, संस्कृती, कायदे कानून, रीतिरिवाज समजून घेतो. तो त्या देशाशी चांगले व्यापारी संबंध प्रस्थापित करतो. जिंकलेल्या राज्यात आपल्या देशांचे व्यवहार जो शिकवतो, आपला धर्म त्यांना शिकवतो, आपली भाषा त्यांना शिकवतो, आपलं नाणं त्या राज्यात चालवतो, तो राजा त्या जिंकलेल्या राजाला उत्तमरित्या आत्मसात करू शकतो. परदेशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी जो राजा रोटीबेटी व्यवहार वापरतो, त्याला ते देश ताब्यात घेण्यासाठी सुद्धा युद्ध करावं लागत नाही. जो माणूस दुराभिमानी नसतो, मूर्खपणा करत नाही, उद्धटपणा करत नाही, पापकृत्यातही रमत नाही, राजाशी वितुष्ट करत नाहीत, एरवी वाईटरित्या कोणाशी वागतही नाही, विनाकारण शत्रुत्व धरत नाही, भांडत नाही, दारुडे जुगारडे अशांच्याशी सुद्धा मैत्री नाही, वेड्याशी संबंध ठेवत नाही, तसा माणूस त्या समाजात मोठा माणूस समजला जातो. जो औदासिन्याच्या धोरणाने इंद्रिय संयमन करून जगतो, शुद्धता पाळतो, यज्ञविधी करतो, कुलाचार सांभाळतो, देवाची पूजा करतो, जो पापक्षालन करतो, इतरही विधी करतो, ज्या त्या देशातील रिवाजानुसार करणं जरुरीचं असतं, तो देवांना प्रिय होतो. जो लग्न संबंध ठरवताना योग्य दर्जाचे नातं निवडतो, तो शहाणा माणूस समजला जातो. असे निर्णय तो पूर्ण विचार करूनच करत असतो. जो मिताहारी आहे, आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांना प्रथम खायला देतो, जो अतिनिद्रा करत नाही परंतु खूप मेहनत करतो, ज्याचा त्याच्या मनावर पूर्णपणे ताबा आहे, अशा माणसाला कमी वेळा संकटांचा सामना करावा लागतो. माणसांवर संकट 2 कारणांनी येतात. एक त्याच्या चुकीमुळे आणि दुसरं भाग्यात असल्यामुळे. ज्याचे सल्लागार चांगले आहेत, ज्याची पुढची चाल कोणती आहे हे माहिती होत नाही कोणालाही, तो सगळ्या संकटांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. जो आपल्या मित्रांना सुद्धा त्याच्या नकळत वेळोवेळी तपासून पाहतो, तो कधीही फसत नाही. जो भूतदया, सत्यव्रत, दानशूर, शुद्ध मनाचा आहे, तो समाजात रत्नासारखा चमकत राहतो. ज्याला त्याच्या गत कुकर्माची लाज वाटली, जरी इतरांना त्याबद्दल काहीही माहिती नाही, त्याची आध्यात्मिक ताकद वृद्धिंगत होते आणि अशामुळे तो पुन्हा तसं कृत्य करत नाही ज्याची लाज वाटावी. त्याची आध्यात्मिक दृष्टीने प्रगतीच होते. आपण जाणता, पंडूला शाप मिळाल्यामुळे तो वनातच राहू लागला. तिथे तो आपल्या दोन्हीही पत्नींबरोबर तपस्या करत होता, ज्या कारणाने त्याचा उद्धार व्हावा. त्याला लोकपालांच्या कृपेने 5 इंद्रासारखे तेजस्वी पुत्र झाले. अरे अंबिका पुत्रा धृतराष्ट्रा, त्याने त्या 5ही पुत्रांना सगळ्या विद्या शिकवल्यात. ते जन्मतःच आध्यात्मिक ऊर्जेत उच्च स्थानीच आहेत. त्यांच्यात आज्ञाधारकपणा आहे. त्यांची प्रचिती आपण तर सगळ्यांनी पाहिलेलीच आहे गेल्या 13 वर्षात. म्हणून त्यांना त्यांचा हक्काचा हिस्सा देणं हाच योग्य निर्णय असू शकतो. तसं केलं तर त्या पांडवांचे जन्मदाते 5 लोकपाल देव संतुष्ट होतील आणि कुरु घराण्याचंही भलं होईल. अरे अंबिकापुत्रा, मी आता सांगतो लोकपालांचं कार्य, ज्यामुळे हे जग चालतं आहे. हे ब्रह्मांड आध्यात्मिक ऊर्जेने भरलेलं आहे. त्या ऊर्जेची देवता आहे लक्ष्मी.
जिला विष्णूचं अर्धांग मानलं जातं. या ब्रह्मांडातील सगळ्या चराचर चीजा आध्यात्मिक ऊर्जेनेच चाललेल्या आहेत. ही ऊर्जा हेच प्रमुख प्रेरणा स्रोत आहे. परंतु त्याचं प्रमाण सगळ्या चराचरात एकसारखं नसतं. ज्यात ते भरपूर असतं त्यांना सात्विक आणि सत्वगुणी असं संबोधतात. ज्यांच्यात मध्य प्रमाणात असतं त्यांना राजस किंवा रजोगुणी समजलं जातं. ज्यात आध्यात्मिक ऊर्जेचं प्रमाण अल्प असतं ते तमस किंवा तमोगुणी समजले जातात. विधात्याने इच्छेने उत्पन्न केलेल्या ह्या विश्वात त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी 33 प्रकारच्या देवता समूह त्यांनी योजलेले आहेत. ते असे: वषटकार किंवा मंत्रदेवता, ब्रह्म किंवा प्रजापती, त्यानंतर 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य असे आहेत. त्यांच्या कामात त्यांना मदत करण्यासाठी उपदेवता उत्पन्न झालेल्या आहेत. अशा रीतीने या विश्वाचं कार्य नियमित केलं गेलेलं आहे असं मार्कंडेय ऋषी सांगतात, जे विधात्याच्या सगळ्या कामाचे एकमेव साक्षीदार आहेत. माणसाच्या जीवनावर लक्ष देणारे, त्यांचं नियमन करणारे 6 देव विधात्याने ब्रह्माच्या मदतीने कार्यान्वित केले आहेत. त्यांनाच लोकपाल देवता असं म्हणतात. त्या अशा आहेत: इंद्र, वरुण, वायू, अग्नी, कुबेर किंवा गणेश किंवा वैश्रावण अथवा अरिहंत अशा विविध नावाने जाणलं जातात. शेवटचा आहे मृत्यूदेव किंवा यमदेव. इंद्रदेवता बुद्धी, चातुर्य यांचा कारक आहे. कुबेर वास्तविक संपत्तीचा कारक आहे. यम माणसाच्या मृत्यू आणि जन्म निश्चित करत असतो. इतर देव शरीराच्या विविध कार्यांवर नियंत्रण करत असतात. ते प्रत्येक चराचराचे आतून बाहेरून निरीक्षण करत असतात. त्यातील वरुण म्हणजे जल ही देवता प्राण्याच्या सचेतन होण्यास कारणीभूत असते. ती शरीरातून तिचं कार्य करीत असते. तिच्याप्रमाणे अग्नी आणि वायूसुद्धा शरीरातूनच कार्य करत असतात. म्हणजे अरे राजा धृतराष्ट्रा, वरुण, वायू आणि अग्नी माणसाचे त्याच्या आतून निरीक्षण करत असतात. उरलेल्या 3 इंद्र, कुबेर आणि यम बाहेरून लक्ष ठेवून असतात. अशा रीतीने विधाता सगळ्या चराचरांचे निरीक्षण ह्या लोकपाल देवतांच्या मदतीने करत असतात. ह्या लोकपाल देवतांना मदत करण्यासाठी अनेक गणदेवता कार्यान्वित असतात. त्या गंधर्व, यक्ष आणि राक्षस वर्गाच्या असतात. त्या सगळ्या स्वर्गीय देवता म्हणून ओळखल्या जातात. त्याशिवाय पिशाच्य देवतासुद्धा माणसांच्या आणि इतर प्राण्यांच्या जीवनांवर प्रभाव टाकतच असतात. त्यांची उत्पत्ती पितरांपासून वषटकारमधून होत असते. म्हणून देवांना माणूस कधीही फसवू शकत नाही. देवांशी खोटं बोलण्यामुळे त्याची आध्यात्मिक ऊर्जा कमी होत असते. ज्या प्रकारच्या विचारांमुळे किंवा कृतींमुळे त्याची आध्यात्मिक ऊर्जा कमी होते त्या विचारांना आणि कृत्यांना पापकृत्य असं समजलं जातं. त्याचप्रमाणे ज्या विचारांमुळे किंवा कृत्यांमुळे त्याची आध्यात्मिक ऊर्जा वृद्धिंगत होते त्याला पुण्यकृत्य समजलं जातं. आध्यात्मिक ऊर्जा संपादन करण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक कर्मयोगाचा तर दुसरा ध्यानयोगाचा. देव त्यांची आध्यात्मिक ऊर्जा दोन्हीही मार्गाने संपादन करतात. परंतु असुर त्यांची आध्यात्मिक ऊर्जा विशेष करून ध्यानयोगाने संपादन करीत असतात. देव त्यांची आध्यात्मिक ऊर्जा सकारात्मक कार्यात वापरतात. त्या उलट असुर त्यांची ऊर्जा नकारात्मक कार्यात वापरतात. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे अरे राजा धृतराष्ट्रा, तुझे पुत्र त्यांची आध्यात्मिक ऊर्जा नकारात्मक कार्यात खर्च करत असल्यामुळे ते असुर झालेले आहेत. त्याउलट पंडूंची मुलं त्यांची आध्यात्मिक ऊर्जा सकारात्मक कार्यात खर्च करतात. त्याचप्रमाणे ते कर्मयोगाने आणि ध्यानयोगाने त्यांच्या आध्यात्मिक ऊर्जेत सातत्याने वाढ करत आहेत. म्हणून ते देवश्रेणीत गेलेले आहेत. तुझे मुलगे मात्र त्यांच्या गतकर्मामुळे संपादित झालेली आध्यात्मिक ऊर्जा फक्त खर्च करतायत. अशा परिस्थितीत तू मला सांग, ते पांडवांच्या पुढे युद्धात जिंकण्याची शक्यता कशी असेल?
अरे राजा धृतराष्ट्रा, ह्या जगातील सगळ्या गोष्टींचं संतुलन या आध्यात्मिक ऊर्जेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतं आणि म्हणून जे काही घडतं आहे ते सगळं ह्या आध्यात्मिक ऊर्जेच्या संदर्भात कसं आहे हे प्रथम पाहायचं असतं. त्याबाबत पंडूंची मुलं फार सावध आहेत. त्यामुळे ते सगळ्या अरिष्टांना संकटांना पुरून उरलेले आहेत. त्या उलट तुझी मुलं वास्तविक जगाच्या कारभारात गुंतलेली आहेत. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक ऊर्जा झपाट्याने कमी कमी होत आहे, परंतु त्याचं त्यांना काही भानही नाही आहे. ह्याचा मला खेद होत आहे. विदुर पुढे सांगत असतो, वैदिक धर्मात ज्या 3 गोष्टी अभ्यासल्या जातात त्या अशा: नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र किंवा विद्या आणि कर्मकांड. नीतिशास्त्र म्हणजे समाजात माणसांनी कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करावं याबद्दलचं मार्गदर्शन. अध्यात्मविद्या म्हणजे माणसाने त्याच्यात जो परमात्मा आहे त्याला ओळखण्यासाठी जे काही करायचं असतं त्याचं शास्त्र आहे. कर्मकांड हा भाग प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात फारसा नव्हता, जेव्हा देवता आणि मनुष्य एकत्रितपणे पृथ्वीवर वावरत होती. पुढे मनुष्य पापाचरणामुळे त्याची आध्यात्मिक ऊर्जा कमी झाल्यामुळे कमकुवत होत गेला आणि मग त्रेतायुग सुरू झालं. त्यात माणूस काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर अशा वासनात अडकत गेला आणि आणखीनच कमजोर होत गेला. आज द्वापार युगात माणसाची आध्यात्मिक ऊर्जा कृतयुगाच्या मानाने फारच कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत माणसांना देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही करायचं असतं त्या विधी कर्मकांडात दिलेल्या आहेत. स्वर्गीय देवता आणि लोकपाल देवता प्रसन्न करण्यासाठी माणसाला स्वतः सात्विक असणं बंधनकारक असतं. जे रजो अथवा तमोगुणात आहेत त्यांना ह्या देवता कधीही प्रसन्न होत नाहीत. विदुर पुढे सांगतो की प्राचीन काळी लोकपाल देवतांना संतुष्ट करण्यासाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगितले आहे. ते करण्यासाठी फार उच्च प्रतीच्या आध्यात्मिक अवस्थेत असलेले ब्राह्मण पुरोहित म्हणून काम करत होते आणि आजही ते ह्या प्रकारे यज्ञ करत आहे. युधिष्ठिर अनेक यज्ञ सदोदित करत असतो, त्यामुळे त्याची प्रतिष्ठा या लोकपाल देवतांमध्ये मोठी आहे. परंतु तुझ्या मुलांनी तसे यज्ञ केलेलेच नाहीत, त्यामुळे त्यांची योग्यता खालच्या पातळीवर गेलेली आहे. म्हणून अरे राजा, तुझ्या कौरवांना त्या देवतांची साथ मिळणार नाही. जेव्हा युद्ध सुरू होईल हे लक्षात ठेव. विदुर पुढे सांगतो, जनसामान्यांना लोकपाल देवतांची आळवणी करायची नसते. ते त्या खालच्या उपदेवता पूजत असतात त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यात स्वर्गीय देवतांची आराधना करण्यासाठी ज्या योग्यतेची सात्विक अवस्था किमान आवश्यक असते तीसुद्धा त्यांच्याकडे नसते, कारण ते बहुधा रजोगुणी किंवा तमोगुणी अवस्थेत असतात. त्याकरता ते ब्राह्मणांना त्यांच्यासाठी पूजा करायला सांगतात. त्यासाठी ते त्या पुरोहितांना दक्षिणाही देतात. परंतु जर तो पुरोहित पाहिजे त्या योग्यतेचा सात्विक नसेल तर त्या सगळ्या पूजा व्यर्थ जातात. पण ते त्या सामान्य बुद्धीच्या यजमानाला काही समजत नाही. वैशंपायन जनमेजयाला सांगतात, अरे राजा, तू कलियुगात आहेस. ह्या युगातील पुरोहित क्वचितच खऱ्या योग्यतेचे आणि सात्विक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून केलेल्या पूजा या व्यर्थच जातात. तरीही त्या पूजा होत राहतील, कारण पुरोहित वर्ग त्यांचा पौरोहित्याचा व्यवसाय वाढवत नेणार आहे. पुढील काळात खरे ब्राह्मण नसतीलच. वैश्यलोक पौरोहित्याचा धंदा करणार आहेत आणि त्यामुळे कर्मकांड हा एक भ्रष्टाचार म्हणूनच वाढतच जाईल. हे पुरोहित कर्मकांड म्हणजेच धर्म असा प्रचार त्यांच्या व्यवसायाच्या सोयीसाठी करत असतील कलियुगात. त्यामुळे नीतिशास्त्र आणि अध्यात्मविद्या या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्याऐवजी उलट ती कमी कमी होत जाईल आणि सगळीकडे अशा भ्रष्ट कर्मकांडांमुळे पापच वाढत जाईल. वैश्यलोक स्वतःला ब्राह्मण म्हणून स्वतःला भूदेव म्हणून लोकांकडून पूजन घेऊ लागतील. त्यांच्या त्या पौरोहित्याच्या व्यवसायासाठी मोठमोठी मंदिरं राजांच्याकडून उभी करून घेतली जातील, जी त्यांची दुकानं असतील, ज्यात ते समाजातील भाविकांना जाण्याचा सल्ला देतील.
त्या मंदिरांच्या रचना, त्याचं शिल्प आणि घडण त्या वैश्य पुरोहिताच्या आवडीचे असतील. त्याचा त्या देवळात ठेवलेल्या देवांचा काहीही संबंध नसेल. देव विकण्याचा धंदा ते करू लागतील आणि त्यामुळे कलियुगात नैतिक आणि आध्यात्मिक विषयांकडे जनसामान्यांचं पुरतं दुर्लक्ष होईल. मंदिरातील त्या शिल्पावरून त्या पुरोहिताची आध्यात्मिक योग्यता किती आहे ते समजू शकेल. तो वैश्य पुरोहित किती सात्विक का तमोगुणी किंवा रजोगुणी आहे हे त्या मंदिरातील शिल्पांवरूनच समजेल. विदुर पुढे धृतराष्ट्राला सांगतो, अरे अंबिकापुत्रा, स्वर्गीय देवतांची आराधना जरी सात्विक माणसाने करायची असली तरी पिशाच्य देवतांची पूजा आणि आराधना रजो आणि तमो अवस्थेत असलेलेच करू शकतात. त्यात कर्मकांड लागणार नाही, कारण त्या देवता केवळ भक्तीने संतुष्ट होणाऱ्या असतील. त्यामुळे त्यांच्या पूजेसाठी कर्मकांड आणि ब्राह्मण लागणारच नाहीत. परंतु त्या देवता फक्त द्वापार युगाच्या अस्तकाळी आणि कलियुगात विशेष प्रचारातच असतील. पिशाच्य देवतात क्रोध आणि मत्सर हे दोन्ही दोष असतात. त्याचा त्रास त्या देवतांची आराधना करणाऱ्यांना होतच राहील. अशा रीतीने प्रजागर पर्व भाग 33 इथे संपलेला आहे.